सांगलीच्या तासगावमध्ये आजी माजी खासदारांमध्ये भर सभेत झुंपली। खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटलांमध्ये व्यासपीठावरच जोरदार वादावादी झाली। संजय काका पाटील समर्थक खासदार विशाल पाटलांच्या अंगावर धावून गेले। कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत तासगाव नगरपालिका नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी हा सगळा प्रकार घडला। आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात। सरफराज, खरं तर आजी माजी खासदारांमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळालं, नेमकं काय घडलं होतं? कल्याणी, खरं तर लोकसभा निवडणुकीनंतर आजी माजी खासदारांच्या मध्ये आरोप प्रत्यारोप जे आहेत ते अद्याप सुरूच आहेत। तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीचा जो उद्घाटन समारंभ होता, या समारंभात हे दोन्ही आजी माजी खासदार उपस्थित होते। यावेळी विशाल पाटलांनी तासगाव मधल्या रिंग रोड मंजुरीला स्थानिक आमदारांच्याकडून जो पाठपुरावा केला त्यामुळे यश आल्याचं स्पष्ट केलं होतं। मात्र संजय काका पाटलांनी यावर भाषण करताना विशाल पाटलांच्या भाषणाला आक्षेप घेतला। त्यामुळे या ठिकाणी विशाल पाटलांनी आणि संजय काका पाटलांनी या दोघांच्या मध्ये शाब्दिक वाद सुरू झाला आणि हा वाद जो आहे तो प्रचंड वाढला। त्यामुळे या ठिकाणी विशाल पाटील यांच्या या ठिकाणी व्यासपीठावर संजय काका पाटलांचे समर्थक जे आहेत ते धावून गेले। संजय काका पाटील हे देखील या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। दोन्ही नेत्यांकडून खरं तर गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप आणि इशारे देखील देण्यात येत होते आणि या ठिकाणी आता या दोन्ही नेत्यांच्या मधला वाद जो आहे तो उफाळून आलेला आहे। कल्याणी, नक्कीच सरफराज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर सांगलीमध्ये आजी माजी खासदारांमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळालं।